नंदुडी, बोल का नंदुडे. मम्मी मम्मी अगं काय केलंस तू हे? अगं बघ की, टीव्ही बघायच्या नादात भात करपूनच गेला. पण तुला कसं कळलं ग? मम्मी काय झालं ग? आजकाल तू नुसत्या तुझ्या तक्रारी करायला फोन करत असतीस बघ. चांगलं काय तर सांग की. अगं आमचं घर गिळायलीस तू आणि चांगलं काय सांगू? आत्ता ग तुझा वाडा बळकीवला तुझ्या त्या भामट्या सावत्र सासऱ्यानं, आणि माझा का राग करतीस? वाडा नाही, शेतातलं घर बी गेलं. तुझ्या त्या माणसानं वाडा आणि आमची जमीन समजा ताब्यात घेतलंय. पाऊल बी टाकू देणं झालं आमच्या जमिनीवर. मम्मी काय भानगड आहे ही? हा ते भय, मला फोन आलता त्या साहेबाचा. हे सगळं तुझ्या नवऱ्यामुळे झालंय बघ. काय गरज होती ग तिकडे जाऊन मारामारी करायची? आमच्या पाया पडत आला असता आधी तर काय तर केलं असतं. आता माणूस ऐकायचा नाही. तरी तुमचं नशीब, मी त्याला पोलीस केस करू नका असं सांगितलं, नाही तर बसला असता जेलात जाऊन. मम्मी हे काय तू बरोबर नाही केलं सा. अगं तुझा माणूस आहे ना बघ, मग सांग की ग एकदा. ए, तुझ्या असल्या फुटकल कारणासाठी मी माझी डील कशाला मोडू? अगं ढेकळाची डील. तुझी पोरगी इथं रस्त्यावर आल्या तुला कमिशनची पडल्या वय. हे बघ नंदुडे, चांगली खसखशीत रक्कम हाय. अशी कशी सोडू ग? तू 2 दिवस कसा तरी काढ, मग रुसून ये इकडं, आणि मग तुझा वाडा मिळाला की जा परत. अगं पण घरच नाही तर 2 दिवस काढू कसं? खुळी आहेस काय ग तू? आता वाडा नाही, शेतातलं घर नाही म्हटल्यावर काहीतरी तजवीज करतील ना मग तुझ्या घरची लोक. आता तू उगा टेन्शन घेत बसू नगस. अगं पण मम्मी. बस सांगितलं तसं कर. 1-2 दिवस काढ आणि ये इकडं. अगं मी आईस्क्रीम करायला शिकली आहे घरात. लई भारी झालतं बघ. तू बी ये, तुला बी खायला घालते आणि तुला बी शिकवते. चल चल ठेव आता. गोदाक्का, मेथीची भाजी आणि शेवग्याची आमटी करूया काय व? गोदाक्का, अव जेवणाला काय करायचं? गोदाक्का, अव मी विचारते जेवणाला काय करायचं? काय मला तर काय सुचना झालंय बघ. गोदाक्का काय झालं? गोदाक्का, गोदाक्का काय झालं? अव बघा की, मी जेवण काय करायचं विचारत होती तर पटकन खालीच बसल्या. गोदाक्का तुम्हीच असा धीर सोडलात तर आम्ही काय करायचं? अंजली, वाडवडिलांपासून चालत आलेला हे वाडा सोडून जायचं म्हणल्यावर मला सहन होईना झालंय बघ. अहो पण आपण सोडायचं नाहीच आहे. फक्त काही दिवसांसाठी आपण हवा पालट म्हणून शेतावरच्या घरात जातोय असं समजा. आणि तेही आपलं पूर्वापार चालत आलेलंच घर आहे ना. हा तेच. अहो पण मनानं लई लावून घेतले बघा गोदाक्कानी. राधे, मनात लावून घेण्यासारखीच गोष्ट आहे ना वही. पण आपण चांगली बाजू बघूयात ना. तुम्हाला माहितीये, माझ्या लग्नानंतरचे काही दिवस मी खूप छान घालवलेत त्या शेतावर. आणि शेतावरच्या घराची ओढ तुम्हालाही आहेच आहे ना. चला आपण आवरावर करायला घेऊया. गोदाक्का,
आता हे आणि सूरज भाऊजी आले की परत गडबड होईल. चला आपण पटकन आवरावर करूया. चला चला उठा, चला उठा उठा या. गोदाक्का, तुम्ही नका ना वाईट वाटून घेऊ. थोरल्या मालकीनबाईने हे जात आणलं, तेव्हापासून या घराची भरभराटीच झाली बघ. आपण हे संघ घेऊन जाऊया. हे जात जिथं जाईल तिथं काय बी कमी पडत नाही. पैसा असू दे नाहीतर नसू दे, तर ह्या जात्यानं आजवर कुणाला बी भुकीलं ठेवलं नाही बघ. हो, आपण हे जाता आपल्या सोबत घेऊन जाऊया. ह्या घरात आल्यापासून असं चारी बाजूने वाईट दिस आलेला आज पहिल्यांदाच बघते बघ मी. किती बी अडचणी होते, पण ह्या घरात बिनघोरी राहायची मी. थोरल्या मालकीनबाई, त्यांच्या सासू, त्यांच्या आधीच्या कितीतरी बायांचा वावर राहिला या घरात. समजासने सोडून कसं जायचं अंजली? सोडून नाही, सोबत घेऊन जाऊ. गोदाक्का, शेतावरचं घरही आपलंच आहे आणि आपल्या घरात यायला कोणी कधी नाही म्हणतं का? शेतावरच्या घरातही आपण सगळे एकत्रच असणार. पुढे जाऊन हा वाडा आपला होईल तेव्हा येऊयात आपण परत. पण तोवर आपल्याला खंबीर राहायला हवं. आणि हो, आपण ह्यातलं काही आबांसमोर नको बोलायला. त्यांना वाईट वाटेल ना. नाही बाई, तुझ्या समोर बोलावंसं वाटलं म्हणून बोलले. आता जरा मन हलकं झालं बघ माझं. आता आपण सगळ्यांनीच मन खंबीर करायला हवं, तरच आपलं घर पुन्हा उभं राहील. चला आवरावर करूया. राधाताई, चला. रानानं सांगितलं नाही तुला? तुझ्या पोरानं मारामारीच्या आणि फसवेगिरीच्या आरोपाखाली खडी पोडायला लावतो की नाही ते बघ. पण तुझ्या पोरांच्या आयुष्याचं वाटोळं केल्याशिवाय राहणार नाही हो संपतराव. तू पाहिजे होतीस. एवढं सगळं घडतंय पण आम्ही आमच्या भावना व्यक्त नाही करू शकत. पण आम्ही खचलो तर पोरं कोलमडतील. नाही, आम्हाला खचून नाही चालणार. आबा, जेवायला येतंय ना? अंजली, सूरज आणि राणा अजून कसं आली नाहीत ग? येतील. शेतावरच्या घरात कोणीच राहत नाही ना, त्यामुळे आपल्यालाच आवरावर करायला हवी. अगं आता त्यात कसली आली आवरावर? बरकत एकट्यानं आवरलं असतं की समज. काय झाली का आवरावर? जी, आबा,
आम्ही गरजेच्या सगळ्या वस्तू बांधून ठेवल्या. बघा जादा काय घेऊ नका, लवकरच आपण वाड्यावर परत येणार आहोत. हो पण आबा, आम्ही सासूबाईंचं जातं सुद्धा बरोबर घेतलं. भाजी गरम होते, झालं की लगेच वाढते. अरे आज कुठे तुम्ही दोघही दिवसभर दिसला नाही कुठं? आबा, अहो बरकत भाऊजी बोलवायला आले होते ना, शेतातल्या घराची साफसफाई करायची होती. मग आपण गेल्यावर केली असती की, नाही तर बरकतला सांगायचं. अरे नुसतं झाडून पाणी मारायचंय, बाकी काय. बर सगळी तयारी मनासारखी झाली ना हो? मामनजी, काय बी म्हणा आबा, घर बदलल्यावर हवा पलट होणार बघा. जे शेतातल्या मोकळ्या हवेत गेल्यावर लय मजा येणार आहे. अहो मोकळ्या हवेत कसली आली मज्जा? डास चावायला लागलं का नाही की मग कळल बघा. आणि त्या शेतातल्या घरात का नाही लई धूळ असत्या, आठवड्याला 10 साबणं लागत्यात. आणि तुम्ही शेतातल्या घराचं बोलायलाय भय. हे बघ, तुला शेतातलं घर आवडत नाही सगळ्यांनी माहिती आहे. जरा गप बसतीस काय? हो गप की. बर अंजली, भाजी गरम झाली की आवाज द्या, आम्ही येतो. हो. हा आबा, सांगायचं होतं काय? जे समजत चाललंय चुकीच चाललंय. इलाज आहे पण. आबा, तुम्ही काही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल, खात्री आहे मला. एक काम करा, जेवायचं समजा झालंय की मला बोलवा, समधी एकत्र जेऊ. आपण या आधी त्या घरात राहिलोय, आताही राहू, एवढा काही प्रॉब्लेम नाही. हा आले. अगोदर का तेवढी भाजी बघा ना. अहो तुम्हाला तिकडे जाऊन कुरापती काढायला कुणी सांगितलं होतं? काय झालं ते सांग की पहिला. काय म्हणणार? तुमच्यावर मारामारीची पोलीस केस म्हणणार होती. की आमच्या मम्मीने कसं बस अडवलं म्हणून. गप बसतीस का आता? समज खराब करून ठेवलंय बघा तुम्ही. आता काही बी होणार नाही. काय झालंय? काही नाही. बोलत का तुझा की बघ आबा काय म्हणते तिचा. राणा काय झालंय? अगं काय नाही, किरकोळ आहे. तुझा की बघ आबा काय म्हणते तिचा. ये जमीन गेली, घर गेलं, आता डोसक्यावरचं छप्पर बी राहिलं नाही. हे समजा माझ्यामुळेच झाले. नाही रे दादा. अरे हिचं काय मनावर घ्यायला लागलायस तू? शानी हवे ती. हो काका, ये हो ये हो. काय म्हणलं आम्ही? वाडा खाली करा. हो काका, उगा काय कालवाला ओलायचा. चला व्हा बाहेर. बाहेर? अरे या वाड्याचा मालक मी आहे, तुम्हीच व्हा बाहेर. ही माझी सोन्यासारखी रूपा, या वाड्याची मालकीन. बाहेर उन्हात काळवंडली आणि तुम्ही इथं निवांत गारव्याला बसलाय. कधी करणार घर खाली? हा? उद्या सकाळी घर खाली करायचं म्हणजे करायचं. हो काका, घरातली समधी गप्पातून उगत जोर लावू नका सा. ए मला शिकवू नकोस काय बोलायचं ते.
उद्या तुझी नोकरी जाणार, तू रस्त्यावर येणार आणि रस्त्यावर असलेल्या माणसाला यश संपतराव किंमत देत नाही. ए काका, नाही झाला तपास. तू बी रस्त्यावरतीच होतास की. आमटेगिरी करून सह्या घेतल्यास ध्यानात ठेव. कसं का घेना, पण आता या वाड्याचा मालक मी आहे हे ध्यानात ठेव. संपत, का उगा आवाज वाढवायला लागलायस? हा, वाडा देतो म्हणून सांगितलं नव्हतं तुला? लय मऊ झालास की राब्या. कुठं गेला तुझा तोरा? बघितलंस रूपा, या संपतरावाचा जोर खुद्द मंत्री साहेब इनावण्या करायला लागले. ए काका, कोण सांभाळून बोलायचं काय? नाना, अरे माझ्या कोकरा, अरे तुझ्यावर तर मी आवाज चढवू शकत नाही. हे बघ, तू मध्ये पडून नगस. लाज कस काय वाटत नाही असली असलं बोलायला कुणाच ठाव. घ्या, कोण कोणाला सांगताय? यांची लायकी का नाही रस्त्यावरच आहे. हे आमची लायकी काढायच्या आधी स्वतःची लायकी बघ. संपत, हे बघ आव्या, मी काय सांगतो ते नीट आहे. उद्या जर हा वाडा खाली झाला नाही तर उद्या पोरांची जेवण घेऊन बस पोलीस स्टेशनात फेऱ्या मारत. कपटानं घर बळकावतोयस. आमचा हात बांधले गेले. पण हे पण दिवस बदलतील. हा, बदलतील तेव्हा बदलतील. पण आता काय करायचं ते सांग. उद्या सकाळी हा वाडा सोडून आम्ही शेतातल्या घरी राहायला जाणार आहे. उद्या सकाळी ये. असा मऊ जर आधी बोलला असतास तर घरातल्या कुठल्या तरी कोपऱ्यात जागा दिली असती राहायला. पण आता ती येळ गेली आहे. उद्या सकाळी येतो, वाडा खाली करायचा. चल गे, चल रूपा. याच्या कोणी पण नादी लागू नका. चिखला दगड मारल्यानंतर चिखल आपल्याच अंगावर उडणार आहे. चला आवरायला घ्या. अहो पण मामांजी, उद्या सकाळी आपण वाडा सोडून शेतातल्या घरी राहायला जातोय.